म्हणून आपण एक गोष्ट प्रामुख्याने या ठिकाणी घेतली समजून घेतली पाहिजे की संविधानाच्या कलम 19(1)(b) मध्ये लिहून घ्या, व्हॉट्सअपवर पहा, संविधानाच्या कलम 19(1)(b) मध्ये मोर्चा काढणे, जमा होऊन मोर्चा काढणे प्रत्येक समाजाला काय आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. भारतीय संविधानाच्या कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि या मूलभूत हक्कामध्ये 19(1)(b) हे जे कलम आहे हे प्रत्येक समाजाला मोर्चा काढण्याचा, जमा होण्याचा स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु एक गोष्ट आपण समजून घ्या की या ठिकाणी आवेगपूर्ण मोर्चा काढून आणि त्या ठिकाणी आपण आपल्या समाजाला गालबोट लावून कदाचित आपण त्या पद्धतीने घेऊ नये अशी माझी बसण्यासाठी तकलीफ होत त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या या बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या समाजाचे धर्मगुरू आदरणीय दशरथजी ताराम साहेब आणि सर्व दिग्गज इथे असल्यामुळे सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. आपल्या समाजाचे सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते, बंजारा समाज मोठमोठ्या संख्येनं मोर्चे काढत आहे आणि आपलाही समाज तालुक्या ठिकाणी मोर्चे काढत आहे. आणि आताच देवेंद्र भाऊंनी सांगितलं का काही व्हिडिओ सुद्धा लोक व्हायरल करायला लागले, पण आपल्याला त्या व्हिडिओकडे लक्ष देणं ते आपलं गलत राहील. कारण का हे जे सरकार आहे, हे जे सरकार आहे तुम्हाला माहित आहे कसं आहे. प्रत्येक राज्यात घ्या, प्रत्येक राज्यात 2-2 समाजाचे यांनी भांडणं लावलेले आहेत. यांना 2-2 समाजात भांडणं लावायचे आहे, 2-2 समाजाच्या लढाया करायच्या, 2-2 समाजाला रक्तपात करायचा, मलिंदा झोपायला काम करायचं. म्हणजे आपण जर भांडणात राहिलो, यांचे जे मंत्री, आपले जे आदिवासी असून कटपुतली, जे आमदार मंत्री, राष्ट्रपती या आपली लेवल कटपुतलीच आहे ना. तर ह्या कटपुतलीच्या हातानं आपला गळा मोकळा करायचा आहे. या पद्धतीने यांचं षडयंत्र असल्यामुळं हे जे काही छोटे छोटे काही जे व्हायरल व्हिडिओ होते त्याच्यावर कृपया आपल्याला लक्ष देणं हे महत्वाचं नाही. जर एखादा जबाबदार माणूस जर बोलत असाल, त्याचा जर व्हिडिओ असेल म्हणजे कोणत्याही समाजाचा, त्याने त्याची जात दाखवल्याशिवाय आपण तुमच्या पायात